दुर्गा सप्तशती अध्याय 6. धूम्रलोचन वध. ध्यानम् ॐ नागाधीश्वरी बैसरी फणिवरी वित्तानळे शोभनी देही कांती अशी दिवाकर जशी नेत्रतये रेखिली माला कुंभकपालांबुजकरा चंद्रादलोई दिसे सर्वज्ञेश्वर भैरवांकणी अशी पद्मावती ध्यातसे. ओम ऋषी वाचम. देवीचे ऐकुनी ऐसे दूत विधो तो करी दैत्यराजास विस्तारे कळवी वृत्त जाहले. ऐकोनी दूतवचन सक्रोध दैत्यराज तो धूम्रलोचन दैत्याच्या सेनापतीशी बोलत त्या धूम्रलोचना जावे आणावे ओढुनी तिला धरुणिकेश दुष्टेचे बलात्कारे करून या तिच्या संरक्षणासाठी यक्ष गंधर्व जो कोणी अवश्य तक्षणी त्यांना वधावे त्या महासुरा. ऋषी वाच. आज्ञांकी जसा शीघ्र तो दैत्य धूम्रलोचन 60 सहस्र दैत्याची सेना घेऊन चालला. तेने ती पाहिली देवी हिमाचल निवासिनी शुंभनी शुंभाची काशी म्हणे गर्जोनी चालतू न मानशी या वचना तरी ओढवून केसनी बलपूर्वक क्रोधाने नेई न बोलला असे. देवी उवाच. दैतेश्वर तुझ्या पाठी सेनाबल तुझ्या करी मज ओढून नेताना करी नारी काय मी. ऋषी वाच. ऐसे बोलत जावे तो असुर धूम्रलोचना हुंकार मात्रे अंबेच्याच तक्षणी भस्म जाहला. दैत्यसेना महाक्रोधी धावली अंबिकेवरी बाणशक्ती परशूंचा थोर वर्षाव चालला. देवीचा वाहन सिंह आया हळून या गर्जुनी सैनिका माझी पडला क्रोधुनी त्वरे दाढापंजे तीक्ष्ण मारी विदारी जवळ्यामध्ये घायल करुनी टाकी महादैत्याशी सिंह तो नकाने पाडले फाडले कोणाचे पोट तो चिरी चपेटा मारुनी कोणा धडाशी करी वेगळा भुजा मस्तक तो तोडी दैत्याचे पोट फोडून केसरी पितसे रक्त आया हलवून अतिक्रुद्ध असा सिंहासनाती चवताळला मारी असुर सेनेला. देवी प्रिय महादये धूम्रलोचन तो मेला सिंहाने सैन्य मारले. दैत्यराजा महाक्रोधे शुंभ संतप्त झाला. कापती ओठ दैत्यांचे चंडमुंड महाखळ आज्ञा दे त्यास तो तेव्हा एका दैत्य महाबली धरुणिकेस ओढाती आणा देवी इथे त्वरे नाजुळे तरी एका हे शस्त्रास्त्र धावही करा. आसुरी आपली विद्या टाकून देवीचे वरी पदावी जागच्या जागी नको जिवंत ठेवण्या. तो सिंह आणि ती देवी मारा बांधुनी सत्वर ओढुनी तयांना आणा दुससी वदता बरी. ओम श्री अच्युत विचताय प्राकृत टिकिया मार्कंडे पुराणे सावर्णिके मन्वंतरी देवी महात्मे षोडशोऽध्याय. श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु.